थेटपणे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी ती म्हणजे रवींद्र वायकर यांचा शिवसेनेमध्ये होत असलेला प्रवेश आणि त्या पक्षप्रवेशासंदर्भातली थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर हे वर्षा या निवासस्थानी पक्षप्रवेश करतायत। रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या सेनेमध्ये होत असलेला पक्षप्रवेश आपण यावेळेला पाहतोय। तर एकटे रवींद्र वायकरच नव्हे तर त्यांच्यासोबत अनेक जण आज शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं आणि अखेर तो क्षण आलेला आहे की वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतात। रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यापूर्वी जोगेश्वरी या ठिकाणी असलेल्या गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं होतं। त्यानंतर माध्यमांनी देखील काही प्रश्न विचारल्यानंतर ते भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। मात्र अखेर आज रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताय आणि पक्ष प्रवेशासंदर्भातली ही दृश्य एबीपी माझावर आपण थेट पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडतोय। रवींद्र वायकर हे अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। यापूर्वी झालेली मात्र आजपर्यंत राजकीय वक्तव्य याचा विचार केल्यानंतर हा पक्ष प्रवेश का अशी देखील चर्चा आज दिवसभरामध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली गेलेली होती। रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि हा पक्षप्रवेश अगदी काही क्षणामध्ये पार पडताना दिसतोय। रवींद्र वायकर यांच्या सोबतीनं अनेक जण आज शिंदे सेनेमध्ये सामील होणार असल्याचं देखील बोललं गेलेलं होतं। त्यामुळे आणखी काही नवे चेहरे समोर येतात का हे देखील पाहावं लागेल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाहून थेट दृश्य आपण पाहतोय। वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश पार पडतोय। प्रियंका अंबोळकर या विभाग संघटक आहेत जोगेश्वरीच्या। प्रियंका अंबोळकर, रश्मी भावसार, पूजा शिंदे आणि प्रियंका पेडणेकर। त्याचप्रमाणे इथे आहे अरे असं काय सीडी आहे इकडे या। ओ मनीषा वहिनी इकडे या। या मी हात धरते या। राहुल करण्याची जरा पुढे अनेक दिवसांपासून शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या केवळ चर्चा सुरू होत्या, मात्र आज अखेर त्यावरती शिक्कामोर्तब होताना दिसतंय। रवींद्र वायकर यांनी शिंदे सेनेची वाट धरलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आज मात्र हा धक्का मानला जातोय। वायकरांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि अधिकृतपणे हा पक्ष प्रवेश आपण पाहतोय। वायकरांनी अखेर शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश केल्याची ही थेट दृश्य। रवींद्र वायकरांनी अखेर पक्ष प्रवेश केलेला आहे आणि वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकरांचा पक्ष प्रवेश झालाय। मनीषा वहिनी, आपले उपनेते कमलेश राय जी इथे आहेत। मीना कांबळे, शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रवींद्र वायकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वायकरांच्या या पक्ष प्रवेशावेळी झालेली घोषणाबाजी देखील आपण पाहिली। रवींद्र वायकर यांनी अखेर शिंदे सेनेमध्ये आपला प्रवेश केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। आणि शिंदे सेनेचा झेंडा अखेर रवींद्र वायकरांनी आपल्या हाती घेतलेला आहे। एकनाथ शिंदेंनी हा झेंडा रवींद्र वायकरांच्या हाती दिला। रवींद्र वायकरांचा अखेर शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश झाल्याचा आपण पाहतोय। मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। त्यानंतर मात्र रवींद्र वायकर काही प्रतिक्रिया देतात का, मुख्यमंत्री या संदर्भात काही प्रतिक्रिया देतात का याची उत्सुकता लागू नये। रचना सावंत भाऊ तुम्ही बोला 2 मिनिटं।
मुख्यमंत्री बोलल्यानंतर रवींद्र वायकर मात्र आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. आज माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलेलं होतं. मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्याच्या खालून बसून बोलले तरी चालेल, कर्तबगार योगेश्वरीमधील एक कर्तबगार असा शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता जो स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून महानगरपालिकेचं कामाची सगळी इत्थंभूत माहिती आहे. त्याचप्रमाणे 92 ते 2007 पर्यंत 4 वेळेला नगरसेवक, स्टँडिंग कमिटी, त्याचप्रमाणे सलग 3 वेळेला आमदार, राज्यमंत्री गृहनिर्माण, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे. मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये जोगेश्वरी विधानसभा येतो. जोगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहेत आणि त्यांचं संवर्धन, त्यांच्यासाठी सतत उपक्रम राबवणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं असा करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्या सोबत आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे. त्यांचं अत्यंत अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि खात्री देईन की विधानसभा असो, महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो, त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे. त्याबद्दल त्या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जोगेश्वरी आणि उपनगराचा परिसर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवू अशा तऱ्हेचं अभिवाचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय रवींद्रजी वायकर हे आता आपल्याशी 2 शब्द बोलणार आहेत. माननीय रवींद्रजी वायकर. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी, आमचे खासदार शिवसेना नेते श्री कीर्तिकर साहेब, या इथं बसलेले सर्व उपस्थित बंधू भगिनी मातांनो, खरं म्हणजे मी गेली 50 वर्ष शिवसेनेमध्ये काम केले. 1974ची पहिली जोगेश्वरीतील दंगल आणि त्यावेळेपासून बाळासाहेबांच्या बरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं त्या पद्धतीने केलेलं आहे. 4 वेळा नगरसेवक, 4 वेळा स्टँडिंग कमिटी, 3 वेळा आमदार हे पर्यायाने आलं. परंतु आता ज्या वेळेला मी या इथं पक्षप्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. ते कारण हे आहे की गेले पहिलं तर कोविड होतं, कोविडमध्ये आपली काही कामं झाली नव्हती. परंतु आता जी काही कामं आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल तर 173 कोटी मला आरेतल्या 45 किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे. लोक रडतायत. आरे मधल्या बाबतीमध्ये लोक रडतायत की बाबा आमच्याकडे 45 किलोमीटरचे रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने रॉयल पाम सारख्या एरियामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं. आणि असे जर धोरणात्मक निर्णय जर बदलले नाही तर तिथल्या लोकांना, जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही. माझ्या इथे पीएमजीपी कॉलनी आहे, कधीही डिलॅबेड कंडिशन मध्ये आहे आणि डिलॅबेड कंडिशन मध्ये मी दरवेळेला पत्रव्यवहार करायचो. विधानसभेमध्ये माझ्या जी काही आयुध्य मिळायची त्याच्यामध्ये मी बोलायचो. आणि अशा वेळेला ती जर बिल्डिंग 17 बिल्डिंग जर पडल्या त्यातल्या आणि टेकू लावून देखील राहत नाहीये तर काय करायचं. तर तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा माझा एक प्रश्न आहे, तो म्हाडा
तिथली लोक यांच्यामधला आहे. माझ्या इथे एनडी झोन आहेत. एनडी झोन मध्ये म्हणजे शिवटेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत, दुर्गानगर पर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं. आणि हे निर्णय, धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने. आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आपल्याला निवडून लोक का देतात, तर तुम्ही ते काम करू शकाल, तुम्ही ते काम केलं पाहिजे. आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत. इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत. आणि मला ती खात्री आहे की इथला माझा निर्णय, मी आता घेऊनच आलेलो आहे, यासाठी एक OSD नेमावं किंवा लगेच ते कामं. मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलेबेट कंडिशन मधल्या असल्या बिल्डिंगमध्ये, सर्वोदय नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेलो आहे. आणि हे प्रश्न जर सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही. आणि या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे. आज आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, वायकर साहब आगे बढ़ो, वायकर साहब आगे बढ़ो. आज आमदार रवींद्र वायकरजींनी आज आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे. गेले 40-50 वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं. खरं म्हणजे मी काय, ते काय, गजाभाऊ काय, इतर आपले पदाधिकारी काय, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि एक 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो. आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा वहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावई मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपले पदाधिकारी जे आहेत त्यांच्या सोबत आलेले त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो. त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं पर्व जे आहे, या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर, किंबहुना या देशाचं नाव जगभरात आज आदराने सन्मानाने घेतलं जातं, ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले 1.5 वर्षात घेतले, त्याचा परिणाम वायकरजींवर झालेला आहे. आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, एक विश्वास ठेवून की बाई सरकार काम करणार आहे, हे न्याय देणारं सरकार आहे. शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेला आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं, मतदारांना अपेक्षित असतं. त्यांना दुसरं काही नको असतो. मूलभूत सोयी सुविधा, त्यांचे प्रश्न जे आहेत, काही प्रश्न सोपे असतात, त्या मतदारांसाठी, तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना, नागरिकांना, किंबहुना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाहीये. सोपे असतात, काही मध्यम असतात, काही अवघड असतात, परंतु ते सोडवणं त्या मतदारांसाठी
तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना, नागरिकांना, किंबहुना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाहीये, त्यांचं गेले अनेक वर्ष काम करतायत. 3-4 वेळा आमदार झाले, मंत्री होते, नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना कडानकडा माहिती आहे. मुंबई स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत ते. आणि म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत ती आपली झाली पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज, काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता तो आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम गेला आणि माझाही संभ्रम गेला. त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे? सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आज 40 अधिक 10 50 आमदार आणि 13 खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे, आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्यातून तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आणि ते एका विश्वासामुळे, कारण एकदा मी शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही, पूर्ण करतो. ही जो काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे, त्यामुळे हे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं 1.5-2 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं. आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या. आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. परंतु ते 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं. आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत, दिघे साहेबांना अभिप्रेत होतं सरकार, ते आम्ही स्थापन केलं. आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही, तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले 1.5 वर्षामध्ये, ते ऐतिहासिक निर्णय, जवळपास 500 निर्णय लोकांसाठी घेतले. त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही. शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले. आणि म्हणून 1.5-2 वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंसं सरकार, हे आपलं सरकार आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय. कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात, उद्घाटन असतात, भूमिपूजन असतात, शासन आपल्या दारी असेल, महिला सक्षमीकरण असेल, इतर ज्या काही कार्यक्रमांमधून हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात, सरकारवर विश्वास ठेवतात, सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात. आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2.5 वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती, जे काही नैराश्य होतं, ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं. थांबलेली कामं, प्रकल्प, त्याला आम्ही चालना दिली. खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय, त्यांचा फायदा काय, त्यांचा विकास, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल, चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असतात. परंतु दुर्दैवाने ते पूर्वी झालं नाही. आज मी काय बोलू इच्छित नाही. मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो. पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यात, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे. हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत, पुढे येत आहेत, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवतात. हीच आमची कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वहिनींचं अभिनंदन, बाकी सगळे आपले त्यांचे जावई, त्यांच्या मुली, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी
स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण उल्लेख केलेला तिसरा व्यक्ती देखील आपल्या संपर्कात आहे का किंवा इतर उल्लेखांपैकी कोण संपर्कात आहे का? ते आता कसं सांगू, जेव्हा संपर्कात येतील तेव्हा सांगतो. सर, तुम्ही आता बोलताना बोलला होता उद्धव ठाकरे देखील त्यांचं स्वागत मी करेल. काल ते आले होते तुमच्या मतदारसंघात. कुठं? अशा प्रकारे रवींद्र वायकर सर हा त्यांच्या मतदारसंघात ते आलेले, त्यांनी स्वागत पण केलं ना. आज पण बोलताना ते हो, मग काय? कशा प्रकारे बघता आहात मागच्या 40 ते 50 वर्ष तुम्ही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबासोबत होता आणि आता तुम्ही पुन्हा एकदा शिवधनुष्य जो आहे तो हाती घेतला. शिवधनुष्य धनुष्यबाण पहिल्यापासून आहे. बाळासाहेबांची शिवसेना अगोदरपासून आहे. ती खरी शिवसेना ती कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. ते आम्ही पुन्हा ते सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं. वायकर साहेब, पण तुमच्यावर ईडीच्या चौकशा चालू होत्या. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही त्या ससेबिऱ्यात अडकला होता आणि त्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही आता सत्तेत सहभागी झाला. अशा पद्धतीचा तुमच्यावरती आरोप देखील केला जातो. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणांना जे काही सहकार्य पाहिजे ते दिलेले आहे ना. आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे. आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्य दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं. वायकर साहेब, तुम्ही आता पक्षप्रवेशाच्या वेळी संपूर्ण पाडा वाचून दाखवलं की किती कामं तुमची मतदारसंघातली रखडली. खरं तर सरकार म्हणून सरकार विरोधकांना फंड देत नाही, त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होतात का, हा सवाल आहे. बघा, मी कोर्टात देखील गेलो होतो. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असतं त्याला जास्तच मिळतं. सत्तेत म्हणून झालं. तुम्ही एक उल्लेख केला की मी विकासासाठी आपल्या म्हणजे एकनाथ शिंदेसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार. त्यानंतर गेले अनेक वर्ष तुम्हाला राजकीय अनुभव आहे. तुम्ही सत्ताधारी देखील राहिला, विरोधी पक्षात देखील राहिला, मंत्री देखील राहिलेला. पण असं काय घडलं की एवढ्या उशिरा आपल्याला कळालं की आपल्याला सत्तेत राहावं लागेल. मी कोर्टातही गेलो होतो ना. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही माझा पास झाला. सभागृहामध्ये मग मी त्या गोष्टी मांडल्या. आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं. सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता. तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्यांची इच्छा असते. व्यक्ती पक्षता असतंच, पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे, प्रामुख्याने महत्वाचं असतं. एक मिनिट. अरे बाबा, 2.5 वर्षाची सत्ता अगोदर होती, तिथं कामं झाली असती तर त्यांनी तिकडे आले असते का? आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदरच्या सरकारचा, कारण मी होतो त्याच्यात. आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक सांगत होते की एकनाथ शिंदेमुळे हे झालं, मला काही लोक सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं. ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रूबरू बोललो, त्यामुळे कळलं की आमचं दोघांच्या मध्ये काहीच नाही, परंतु ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं. आता ते त्यांना भिंत आता नाहीये. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की 2.5 वर्षाचं पूर्वीचं सरकार त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि 1.5 वर्षाचं हे सरकार आमचं त्याचंही तुम्ही काम पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. खरं म्हणजे बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय, लोकांच्या उपयोगी या, लोकांची कामं करा, लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवा. हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही, परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं, आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे. शेवटी लोक का निवडून देतात त्यांना? लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उबाठा गटाचे जवळपास 45 नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत. 45 आणि इतर पक्षाचे मिळून 54 नगरसेवक आलेले आहेत. ते कशाला आले? विकासासाठी आले. त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले. जर सत्ता आपल्याकडे आहे
अधिकार आपल्याकडे आहेत, तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे. आणि हा विश्वास तुमच्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता. खरं तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय? तुला खालून बरंच पाणी. आता पॉझिटिव्ह हे बाबा, एक मिनिट, त्यांनी, अरे बाबा ऐका, अरे ऐका, ते आता पॉझिटिव्ह बोलतायत. विकास त्यांना त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर, आणि त्यांनी मला पत्र दिले जी कामं आहेत ती. त्यामुळे विश्वास त्यांना. आता तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारताय, तुम्ही नंतर तुम्ही, अरे बाबा थोडा वेळ लागतो ना सगळं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायला. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो, तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारू नका, हळूहळू तुम्हाला संधी मिळेल ना. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून, अरे बाबा त्यांनी सगळं सांगितलंय, मी तुम्हाला सांगतो, काही संभ्रम होते, काही एक दुसऱ्याच्या बद्दल काही गैरसमज होते, ते जेव्हा दूर होतात तेव्हा माणसं एकत्र येतात. जेव्हा मधला माणूस बाजूला होऊन ते डायरेक्ट थेट दोघं भेटतात, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात. आणि ती वेळ आता आली. त्यामुळे आपण चिंता करू नका, ते आपल्याला नंतरही भेटतील. मी तर भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा रवींद्र मनापासून स्वागत करतो. आता आपल्या सर्वसामान्यांचे, मी कामाचा बंच देतोय पाहिजे, आपल्या सर्वसामान्यांचे सर्वमान्य मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून सर्वसामान्य लोक देखील अतिशय प्रेमाने साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. कॉपी देतो तुम्हाला. त्यामध्ये स्वाभिमानी चर्मोद्योग कामगार संस्थेचे सर्व जवळपास 1000 पदाधिकारी आज इथे प्रवेश करत आहेत. त्यातले जवळपास 70-75 पदाधिकारी आहेत. त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी पण इथे यायचे आणि साहेबांच्या हस्ते आपला प्रवेश करून घ्यायचा. चर्मकार संघटनाची आहे महाराष्ट्रातली चर्मकार संघटना. तर रवींद्र वायकर यांनी अखेर बऱ्याच गोष्टींचा पाढा वाटत थेटपणे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्याचं आपण पाहिलं. शिवसेना प्रवेश झाल्यानंतर मात्र अनेक कामांची यादी देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे देत असल्याचं त्यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.